नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे. आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत आहे. आज आपण पफ पॅटीस बनवणार आहोत. बिना ओव्हनमध्ये, त्याचबरोबर पातेल्यामध्ये बनवणार आहोत. पफ पॅटीस हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना अगदी आवडते. पफ पॅटीस बनवायला वेळ जरी जास्त लागत असला तरी तो घरी बनवण्याचा आनंद एक वेगळाच असतो. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. येथे आपण कुकरमध्ये 3 बटाटे घेतलेले आहे. मध्यम आकाराचे 3 बटाटे आहेत. अर्धा ते पाऊण ग्लास इतके पाणी टाकून आपण कुकरचे झाकण लावून घेणार आहोत. कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. पॅटीसचा डो बनवण्यासाठी येथे आपण 250 ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे. मैदा हा येथे चाळूनच वापरायचा आहे. येथे 1.5 टेबलस्पून ऑइल घेतलेले आहे. मी येथे रिफाइंड ऑइल वापरलेले आहे. थोडे थोडे पाणी टाकून आपण इथे एक डो बनवून घेणार आहे. पाणी तुम्ही येथे एकदम घालू नका, थोडे थोडेच ॲड करायचे आहे. 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला हा डो तयार झालेला आहे. जास्त नरमही नाही व जास्त घट्टही नाही, पुरीसारखे पीठ मळून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता आपण अशा पद्धतीने हा डो तयार करून घेतलेला आहे. तयार झालेला डो कॉटनच्या ओल्या कपड्याने 10 ते 15 मिनिटाकरता रेस्टसाठी ठेवू. 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले हे पीठ छान असे भिजले गेलेले आहे. येथे आपण जेमिनीचा डालडा वापरलेला आहे. येथे आपण 125 ग्रॅम इतका डालडा वापरलेला आहे, म्हणजेच मैद्याच्या प्रमाणापेक्षा निम्मे. पण आता थोडासा मैदा डस्ट करून घेणार आहोत. पुन्हा दोन्ही हाताने डो असा मळून घेणार आहोत. 2 मिनिटं व्यवस्थित असं डो मळून घ्यायचा आहे. मळून झाल्यानंतर त्याचा एक असा गोळा तयार करून घेणार आहोत. मैदा डस्ट करून घ्यायचा आहे. हळूहळू चौकोनी शेपमध्ये लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व बाजूने असे व्यवस्थित हळूहळू लाटून घ्यायचे आहे. एका बाजूने लाटून झाल्यानंतर उचलून पुन्हा दुसऱ्या बाजूने चौकोनी लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व बाजूने कडा अशा व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहे. खूप जाडही लाटायचे नाही व खूप पातळही लाटायचे नाही. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत. येथे आपण तुपाचे 3 भाग करून घेणार आहोत. त्यातील एक भाग आपण पारीवर लावून घेणार आहोत. स्पॅच्युलाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यवस्थित असे पसरून घेणार आहोत. हे तूप सर्व बाजूनी एकसारखे असे लागले गेले पाहिजे, कुठे कमी जास्त नको. स्पॅच्युलाच्या साहाय्याने तूप एकसारखे लागले जाते. तुम्ही पाहू शकता मी कसे व्यवस्थित असे लावून घेतलेले आहे. त्यावर आता आपण थोडासा कोरडा मैदा डस्ट करणार आहोत. कोरडा मैदा सर्व बाजूंनी असा डस्ट करून घ्यायचा आहे. सर्व बाजूंनी लागला गेला पाहिजे. लाटलेल्या पारीची अर्धी अशी घडी घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने देखील त्यावर अशी घडी घालून घ्यायची आहे. थोडंसं हाताने व्यवस्थित असे प्रेस करून घ्यावे. नंतर पुन्हा त्याची अर्धी घडी अशी घालून घ्यावी, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तयार झालेली घडी आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत. या पिठावर कोरडापणा येऊ नये त्यासाठी एक कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे. त्याने आपण कव्हर करून घेणार आहोत व 10 ते 15 मिनिटाकरता आता आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपण फ्रीजमधून काढून घेतलेला आहे. ते आपण दुसऱ्या वेळेस आता लाटत आहोत. पुन्हा मैदा डस्ट करून घ्यायचा आहे. वरतून देखील थोडा कोरडा मैदा टाकून घ्यायचा आहे. पुन्हा असं लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे.
आहे त्या शेपमध्ये. तुम्ही येथे लाटण्यासाठी किचन ओटा किंवा डायनिंग टेबलचा देखील वापर करू शकता. अशा पद्धतीने चौकोनी शेपमध्ये लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक वेळेस लाटण्या अगोदर टेबल स्वच्छ असा करून घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूने देखील अशाच पद्धतीने व्यवस्थित असे लाटून घ्यायचे आहे. त्याच्या कडा जाड राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने लाटून घेतलेले आहे. पुन्हा आपण त्यावर तूप लावून घेणार आहोत. आपण दुसऱ्यांदा लाटून दुसऱ्यांदा तूप सर्व बाजूंनी असे व्यवस्थित लावून घेत आहोत. तूप लावताना सर्व बाजूंनी असे व्यवस्थित तूप लागले गेले पाहिजे. कोणतीच जागा रिकामी राहता कामा नये. तुम्ही तूप हाताने देखील लावू शकता. पुन्हा आपण कोरडा मैदा डस्ट करून घेणार आहोत. सर्व बाजूंनी कोरडा मैदा लागला गेला पाहिजे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व बाजूंनी कोरडा मैदा हा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा अर्धी घडी घालून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने देखील अर्धी घडी त्यावर घालून घ्यायची आहे. नंतर पुन्हा त्याची अर्धी घडी घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर पुन्हा आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेणार आहोत. कॉटनच्या ओल्या कपड्याने कव्हर करून 10 ते 15 मिनिटाकरता फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. 15 मिनिटानंतर आपण फ्रीजमधून काढून घेणार आहोत. आता आपण पुन्हा मैदा डस्ट करून घेणार आहोत. स्वच्छ डायनिंग टेबलवर पुन्हा आपण थोडासा मैदा टाकून घेणार आहोत. वरच्या बाजूने देखील थोडासा मैदा डस्ट करून घ्यायचा आहे. त्या शेपमध्येच लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजेच चौकोनी शेपमध्ये. लाटताना आल्हाद हाताने असे लाटून घ्यायचे आहे. खूप जास्त जोर देऊन लाटायचे नाही आहे. सर्व बाजूनी एकसारखे असे चौकोनी शेपमध्ये लाटून घ्यायचे आहे. शिल्लक राहिलेले सर्व तूप आता आपण लावून घेणार आहोत. तूप हे सर्व बाजूंनी एकसारखे असे लावायचे आहेत. पण ह्याच्या अगोदर 2 वेळी ज्या पद्धतीने तूप लावलेले आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित असे सर्व बाजूंनी तूप लावून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता सर्व बाजूंनी तूप आपले लावून झालेले आहेत. तूप लावण्यासाठी तूप हे घट्ट असेच वापरायचे आहे. आता आपण त्यावर पुन्हा कोरडा मैदा डस्ट करून घेणार आहोत. कोरडा मैदा लावताना सर्व बाजूने एकसारखा लावून घ्यायचा आहे. येथे आपण पफ पेस्ट्री घरी बनवत असल्यामुळे स्वच्छतेची खूप काळजी घेतलेली आहे. येथे आपण अर्धी घडी करून घेणार आहोत. हलक्या हाताने प्रेस करून घेणार आहोत. पुन्हा आपण दुसऱ्या बाजूने देखील त्यावर घडी घालून घेणार आहोत. हलक्या हाताने प्रेस केल्यानंतर पुन्हा त्याची अर्धी घडी अशी करून घेणार आहोत. पुन्हा आपण 10 ते 15 मिनिटाकरिता फ्रीजमध्ये रेस्टसाठी ठेवणार आहोत. असे आपण 3 वेळेस केलेले आहेत. तोपर्यंत आपण स्टफिंगचा मसाला बघणार आहोत. सर्व मसाले प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. पाव चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा धणे पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 4 ते 5 हिरव्या मिरचींची पेस्ट केलेली आहे. पाव चमचा काश्मीरी मिरची घेतलेली आहे. 1 चमचा घरगुती बनवलेली लाल मिरची पावडर घेतलेली आहे. थोडेसे हिंग घेतलेले आहे. 2 चमचे कोथिंबीर घेतलेली आहे. हे गरम झाल्यावर 2 चमचे इतके तेल घ्यायचे आहे. येथे आपण सर्व बटाटे सोलून घेतलेले आहेत. पावभाजीच्या मॅशरच्या साहाय्याने सर्व बटाटे मॅश करून घ्यायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम बारीक केलेल्या हिरव्या मिरचीची पेस्ट आपण टाकून घेणार आहोत व तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. 1 मिनिट ही हिरवी मिरची छान अशी परतून घ्यायची आहे. मिरची परतल्यानंतर आपण सर्व मसाले त्यामध्ये आता ॲड करणार आहोत. सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे. आपण आपल्या आवडीनुसार इथे पावभाजी मसाला देखील ॲड करू शकता.
सर्व मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे. पुन्हा मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. मॅश केलेला बटाटा आता आपण सर्व असा टाकून घेणार आहोत. सर्व मसाले व मॅश केलेला बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली छानपैकी अशी स्टफिंगसाठी चटणी तयार झालेली आहे. गॅस बंद करून चटणी आता आपण थंड होण्याकरता ठेवणार आहोत. येथे ॲल्युमिनियमचे एक मोठे पातेले घेतलेले आहे. त्यावर आपण मीठ पसरून घेणार आहोत. हे साधेच मीठ आहे. वेळेस बेकसाठी वापरल्यामुळे त्याचा रंग थोडा चेंज झालेला दिसत आहे. मीठ हाताने सर्व बाजूनी पसरून त्यावर एक आपण स्टँड ठेवणार आहोत. गॅसवर हे पातेले प्रीहीट करण्यासाठी आता आपण ठेवणार आहोत. पातेल्यावर सर्व बाजूंनी व्यवस्थित बसेल असे एक आपण ताट ठेवणार आहोत. 15 मिनिटांनंतर आपण फ्रीजमधून आता हे काढून घेतलेले आहे. टेबलवर आता आपण थोडासा मैदा डस्ट करून घेणार आहोत. पुन्हा वरतून पण थोडासा मैदा डस्ट करून घ्यायचा आहे. चौकोनी शेपमध्ये आता आपण लाटून घेणार आहोत. जेवढा आपल्याला चौकोनी शेपमध्ये लाटता येईल तेवढा चौकोनी शेपमध्ये लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठे जाड वाटत असेल तर आपण पुन्हा ते लाटून घेणार आहोत. सर्व बाजूंनी एकसारखे असे लाटून घ्यायचे आहे. पद्धतीने तुम्ही पाहू शकता. ते आपण पूर्णपणे चौकोनी शेप देण्यासाठी इथे सुरीच्या साहाय्याने एक्स्ट्रा राहिलेला भाग असा कट करून घेणार आहोत. येथे आपण आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये कट करून घेतलेले आहे. येथे मी एक बाजूनी घडी फोल्ड करून पॅटीससारखा आकार देण्याचा प्रयत्न करून त्याच पद्धतीने कट केलेले आहेत. ज्या आकारात आपल्याला पॅटीस हवे त्या आकारामध्ये आपण कट करून घेणार आहोत. ते आपण येथे वापरणार आहोत तेवढे आता आपण बनवून घेणार आहोत. येथे बेक करण्यासाठी येथे केक टिनचा वापर केलेला आहे. सर्व बाजूंनी तूप असे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. तयार केलेले स्टफिंग आता आपण 1 चमचा इतके घेतलेले आहे. स्टफिंग आपल्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. व्यवस्थित असे थोडेसे पसरून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने सर्व पॅटीस आपले तयार झालेले आहेत. केकचे मोल्ड नसेल तर आपण येथे स्टीलचे ताट देखील वापरू शकता. ते भागी व्यवस्थित बेक होण्याकरता आता आपण हे ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर पॅटीस एका बाजूने भाजल्यानंतर पुन्हा आपण दुसऱ्या बाजूने देखील 15 ते 20 मिनिटाकरता भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले पॅटीस तयार झालेले आहेत. दोन्ही बाजूनी बेक करण्याकरता 35 ते 40 मिनिटं लागू शकतात. हे घरगुती बनवलेले पफ पॅटीस चवीला खूप छान असे लागतात. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मैत्रिणींनो.